येस, सॉरी फॉर द डिले. चलो लेक्चर चालू करूया. आवाज येतोय सगळ्यांना? हो सर. ओके. येस, सो आय गेस येस, आपण आता थोडस ओव्हरव्ह्यू बघूया. काल आपण कॉस्ट अकाउंटिंगचं ओव्हरव्ह्यू बघितलं. बेसिक तुम्हाला जे कॉस्ट शीट असती, कॉस्ट शीट काय असती ते मी दाखवलं. त्याचबरोबर कॉस्ट शीटचा फॉर्मॅट कसा असतो काल एक प्रॉब्लेम बघितला. तुमच्यासाठी मी एक फॉर्मॅट इथे ड्राफ्ट केलेला आहे. मी तुम्हाला स्क्रीन दुसरी दाखवली. एक सेकंड. सो ही जी एक्सेल दिसतीये, सी आता ही आहे आयडियल एक कॉस्ट शीटचा फॉर्मॅट. हे काय एवढं टेक्निकल सांगतोय मी, कारण की तुमच्या एक्झाम मध्ये हे विचारलं जाणार आहे. हा सगळ्यात पहिला प्रॉब्लेम आहे की कॉस्ट शीट सॉल्व्ह करा, कॉस्ट शीट बनवून द्या. सो हा फॉर्मॅट जो आहे हा तोंडपाठ असला पाहिजे. तसं तर काल आपण सांगितलंच आहे. काल तुम्हाला एक्झाम्पल सकट सांगितलंय की प्रथमतः तर तुमचे डायरेक्ट मटेरियल्स असतात, इनडायरेक्ट मटेरियल असतात. ओके, सो डायरेक्ट मटेरियलची कॉस्ट जी असते ती प्राइम कॉस्ट असते, जी आपण आता इथं बघितली. डायरेक्ट मटेरियल कॉस्ट, प्राइम कॉस्ट, डायरेक्ट कॉस्ट, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट मटेरियल कन्झ्युम, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेंडिचर. डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेंडिचर. त्यानंतर इथं इनडायरेक्ट कॉस्ट जी आहे, इनडायरेक्ट कॉस्ट जे आपल्या ओव्हरहेड्स आहेत, ज्याला आपण ओव्हरहेड्स म्हणतो, ते ओव्हरहेड सगळे इनडायरेक्ट कॉस्ट मध्ये येतात. तर मग त्यामध्ये फॅक्टरी कॉस्ट येते, ऍडमिनिस्ट्रेशन कॉस्ट येते आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन कॉस्ट येते. सो या तीन ज्या कॉस्ट आहेत ते इथं मी हायलाइट करतो. ही फॅक्टरी कॉस्ट, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन कॉस्ट. सो या तीन इनडायरेक्ट कॉस्ट आहेत. या इनडायरेक्ट कॉस्ट ऍड केल्यावरती तुम्हाला मिळतं कॉस्ट ऑफ सेल्स. आणि मग या कॉस्ट ऑफ सेल्स मध्ये प्रॉफिट ऍड केल्यावरती आपल्याला मिळतं सेल्स. सो हे हेड्स इम्पॉर्टंट आहेत. हे हेड्स लक्षात ठेवायचे तुम्ही. मी जे हे हायलाइट करतोय ना, तुम्हाला जर का स्क्रीन दिसत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन ठेवला तरी चालेल. जस्ट अ सेकंड. अच्छा, याच्यात जरा जास्तच बारीक होईल. एनिवेज, मी हा जो पूर्ण एक्सेल शीट आहे ना, मी हा नाव दिस इज परफेक्ट. आता मी या एक्सेल शीटचा एक स्क्रीनशॉट घेऊन तुम्हाला मी शेअर करतो. म्हणजे ही जी कॉस्ट शीट आहे, ही कॉस्ट शीट अगदी इम्पॉर्टंट. हा प्रॉब्लेमच पहिला 10 मार्काचा असतो. सो आय हॅव शेअर्ड दिस इन युअर ग्रुप 49th HDCM मध्ये मी हे शेअर केलेलं आहे, ही इमेज. ही कॉस्ट शीट समजणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि हे जे हायलाइट केलेले हेड्स आहेत, हे हेड्स लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे हे हेड्स लक्षात ठेवणं? सी, कुठल्या कुठल्या प्रकारचे एक्सपेंडिचर्स होतात आणि ते एक्सपेंडिचर्स पर युनिट कॉस्ट काढायला किती इम्पॉर्टंट आहेत हे लक्षात घ्या. आता हे जी सगळं हे जे पूर्ण मेथड आहे, त्या पूर्ण मेथडला ऍब्सॉर्प्शन मेथड म्हणतात. ऍब्सॉर्प्शन मेथड.
ऍब्सॉर्प्शन मेथड का म्हणतात? कारण की आपण काय करतो, सगळ्या कॉस्ट घेतो, सगळ्या A to Z कॉस्ट घेतो आणि त्या कॉस्ट काय करतो, आपण टोटल सेल्स वरती आपण त्या कॉस्ट डिवाइड करतो. इथं बघा, आपण सगळ्याच्या सगळ्या कॉस्ट घेतल्या, त्या टोटल सेल्स वरती आपण लावून दिल्या, म्हणजे टोटल सेल्सला डिवाइड केल्या इन द सेन्स ही इथं टोटल कॉस्ट घेतली, टोटल सेल्स त्याच्यातनं मायनस केली आणि मग आपल्याला राहिला प्रॉफिट. सो ह्या कॉस्टिंगच्या मेथडला ऍब्सॉर्प्शन मेथड म्हणतात. हे पण लक्षात ठेवा. अजून एक मेथड असती मार्जिनल कॉस्टिंग मेथड. मार्जिनल कॉस्टिंग मेथड मध्ये काय होतं बरं? मार्जिनल कॉस्टिंग मेथड मध्ये ना आपल्याला फक्त जे ऍडिशनल कॉस्ट पडत जाते ना, म्हणजे जी व्हेरिएबल, काल मी सांगितलं होतं बघा तुम्हाला, काही फिक्स्ड कॉस्ट असतात, काही व्हेरिएबल कॉस्ट असतात. फिक्स्ड कॉस्ट कुठल्या कुठल्या असतात सांगा बरं? फिक्स्ड कॉस्ट कुठल्या असतात? स्थिर खर्च, ते वर्करला आपलं पगार, सॅलरी, बरोबर, Fix. पगार किंवा तुमचा रेंट असेल. सो या फिक्स्ड कॉस्ट आहेत. आणि व्हेरिएबल कॉस्ट कुठल्या कुठल्या असतात? मटेरियल, फ्युल, फ्युएल असते, वर्किंग लेबर. बरोबर, रॉ मटेरियल असेल, रॉ मटेरियल पण तुमची व्हेरिएबल कॉस्ट आहे बरं का, फिक्स्ड नाहीये. जेवढं जास्त प्रोडक्शन करायचंय तेवढं जास्त रॉ मटेरियल घ्यायला लागतं. पण जेवढं जास्त प्रोडक्शन करायचंय, आता लेट्स से तुमची एक ठराविक कॅपॅसिटी आहे, तुम्ही 5 वर्कर घेतले, जे 5 वर्कर 10,000 युनिट टोटल प्रोड्यूस करू शकतात. बट आता सध्या तुम्ही किती करताय? फक्त 1000 युनिट प्रोड्यूस करताय. म्हणजे तुम्ही तुमच्या टोटल कॅपॅसिटीच्या 20% फक्त आता काम करताय. तुम्ही 10,000 युनिट्स जाईपर्यंत, सॉरी मी किती म्हणलं, 10% फक्त काम करताय. 10,000 युनिट्स प्रोड्यूस करू शकता, आता फक्त तुम्ही 1000 युनिट्स प्रोड्यूस करताय. तर याचा अर्थ 10% फक्त आता तुमचं प्रोडक्शन कॅपॅसिटी चालू आहे. तुम्ही 10,000 युनिट जाईपर्यंत 5च वर्कर तुम्ही ठेवू शकता, बरोबर की नाही? 10,000 युनिट जाईपर्यंत तुम्ही फक्त 5 वर्कर्स वरती काम करू शकता. हा, 10,000च्या पुढे गेलं प्रोडक्शन कॅपॅसिटी, तर मग मात्र तुम्हाला ऍडिशनल लेबर घ्यायला लागेल किंवा ऍडिशनल वर्कर घ्यायला लागेल. सो मला सांगा, एका ठराविक कॅपॅसिटी पर्यंत तुमची फिक्स्ड कॉस्ट सेम राहणार आहे. फिक्स्ड कॉस्ट बदलणार आहे का? तर बदलणार नाही. एक ठराविक कॅपॅसिटी संपल्यानंतर तुमची फिक्स्ड कॉस्ट बदलणार आहे. सॉरी. सो ऍब्सॉर्प्शन मेथड मध्ये जेवढे कॉस्ट इन्कर करताय टोटल, ती सगळीच्या सगळी जेवढे युनिट्स प्रोड्यूस होत राहतील सगळ्यांवरती अपोर्शन होत राहणार. मार्जिनल कॉस्टिंग मध्ये तसं नाहीये. मार्जिनल कॉस्टिंग मध्ये म्हणजे काय? मार्जिनल म्हणजे काय तर ऍडिशनल. मार्जिनल म्हणजे ऍडिशनल. मार्जिन म्हणता ना, याच्यात मार्जिन किती आहे म्हणजे काय आहे, तो खर्च जाऊन नंतर तुझा एक्स्ट्रा पैसे किती येत आहेत तुला, तर त्याला मार्जिनल म्हणतात. आता कॉस्टिंगच्या भाषेत मार्जिनल म्हणजे, किंवा प्राइसिंगच्या भाषेत पण मार्जिनल म्हणजे ऍडिशनल जे आपल्याला अमाऊंट मिळतीये किंवा आपण जे अमाऊंट खर्च करतोय त्या ऍडिशनलला मार्जिनल म्हणतात. तो मार्जिनल कॉस्टिंग मेथड मध्ये ऍडिशनल काय होतं, फक्त व्हेरिएबल कॉस्ट जी असते ना तुमची, व्हेरिएबल म्हणजे जी बदलती कॉस्ट असते ना, जी अस्थिर कॉस्ट असते, ही तुमची मार्जिनल असते. का? सारखी बदलत राहते ना. तुम्ही एक युनिट अजून प्रोड्यूस केलं, तुमचं एक एक्स्ट्रा युनिट रॉ मटेरियल लागणार. सो मार्जिनल कॉस्ट ही बदलत राहते. आता मार्जिनल कॉस्टिंग मध्ये काय करतात, फक्त जे व्हेरिएबल कॉस्ट आहे तिला कन्सिडर केलं जातं आणि फिक्स्ड कॉस्ट जी राहती, तुमची फिक्स्ड कॉस्ट जी राहती ती फिक्स्ड कॉस्ट चेंज होत नाही. तो फक्त व्हेरिएबल कॉस्टिंग वरती तुमचं प्रॉफिट काढलं जातं. फिक्स्ड कॉस्टला पिरियड कॉस्ट अज्युम केलं जातं की ती वर्षानुवर्ष तेवढीच पडणार आहे आपल्याला, त्यामुळे त्याच्यावरती काही जास्त भर द्यायचा नाही. ती पर युनिट कमी होत जाईल, पण व्हेरिएबल कॉस्ट ही पर युनिट वाढत जाईल. सो मार्जिनल कॉस्टिंग मेथड वेगळं आहे, ऍब्सॉर्प्शन कॉस्टिंग मेथड वेगळं आहे. ही जी कॉस्ट शीट आहे ही आहे ऍब्सॉर्प्शन कॉस्टिंगच्या मेथड नुसार, म्हणजे पूर्णच्या पूर्ण आपली कॉस्ट जी आहे ती आपण
ह्याला वर्षभरात पूर्ण सेल्सला जेवढे केवढे सेल्स येतील ते सगळ्यांना अपोर्शन करतो. अपोर्शन करतो म्हणजे सगळ्यांमध्ये वाटून देतो. मार्जिनल कॉस्टिंग मध्ये तसं नाहीये. ऍडिशनल जर का एक युनिट बनवलं तर ऍडिशनल कॉस्ट लागते. ती प्रत्येक ऍडिशनल कॉस्ट कॅल्क्युलेट केली जाते आणि त्या प्रत्येक ऍडिशनल कॉस्ट मधनं होणारा प्रॉफिटचा जो काही परिणाम असेल प्रॉफिट वरती तो त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केला जातो. सो हा 2 कॉस्टिंग मधला फरक आहे, ऍब्सॉर्प्शन कॉस्टिंग आणि मार्जिनल कॉस्टिंग. ओके, एवढं थोडंसं लक्षात ठेवा. ऍब्सॉर्प्शन आणि मार्जिनल हे 2 नावं पण घेतलीत मी. आणि त्याचबरोबर तुम्हाला एक कॉस्ट शीटचा फोटो पण टाकलाय मी. कुठं? तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर. तो कॉस्ट शीट ती पाठ झाली पाहिजेत. उद्या परवा जेव्हा केव्हा लेक्चर असेल त्यावेळी पहिलं प्रॉब्लेम मी कॉस्ट शीटचं घेणार. याच कॉस्ट शीट वरती आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, डन. चलो, सो आता एक्सेल शीट स्टॉप करतो मी प्रेझेंट करायची आणि आपण सब्जेक्टचा जो दुसरा पार्ट आहे फायनान्शियल मॅनेजमेंट, थोडस त्या फायनान्शियल मॅनेजमेंट कडे आपण एक जस्ट ओव्हरव्ह्यू देऊया. हा बोला प्रकाशजी, बोला. काही डाऊट आहे? हॅलो हॅलो प्रकाशजी, काही डाऊट आहे का? ठीक आहे, नाहीये डाऊट. डाऊट आहे का नाहीये का याच्यावरती तरी उत्तर द्या. नाही. केलाय आय गेस, समजलं म्हणून या प्रश्नाला हँडरेस केला होता. आता ते समजलं तर हात खाली. हा बोला किरणजी, बोला. काही डाऊट आहे? नाही सर. ठीक, ओके. सो आता आपण फायनान्शियल मॅनेजमेंट काय, त्या शब्दाचा अर्थ काय आणि तो सब्जेक्ट काय सांगतो हे बघूया आपण. आय होप स्क्रीन दिसते सगळ्यांना. येस. हो. एकदम सिंपल आहे फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणजे काय. तर पहिली गोष्ट तर फायनान्स काय हो? फायनान्स म्हणजे काय? एका व्यवसायाच्या दृष्टीने फायनान्स म्हणजे काय? तर तुमचं कॅपिटल किंवा तुम्हाला आलेली फंडिंग, कुठूनही कशाही पद्धतीने येऊ द्या, तुम्हाला आलेली फंडिंग, ते लोन असेल, ते शेअर कॅपिटल असेल, ती ग्रांट असेल, ती सबसिडी असेल, तुम्हाला जे पैसे येतात त्या पैशाचा योग्य वापर फायनान्शियल मॅनेजमेंट. योग्य म्हणजे काय, अयोग्य म्हणजे काय ती वेगळी गोष्ट. बट योग्य वापर म्हणजे ते बरोबर ठिकाणी इन्व्हेस्ट करताय की नाही, ते इन्व्हेस्ट केल्यानंतर पण तुमच्याकडे पैसे उरतायत की नाही, त्याला लिक्विडिटी म्हणतात. म्हणजे तुमच्या हातात, आता तुमच्या बँकेला लिक्विडिटी मेंटेन करायला काय काय करायला लागतो? काही रेशो आहेत का CR, SLR, CR रेशो ठेवावा लागतो त्याप्रमाणे. कॅश डिपॉझिट. बरोबर. येस. एखादा डिपॉझिटर आला पळत 10 वर्षाची पावती होती त्याची, पण तो दुसऱ्याच वर्षी आला पळत. जस्ट अ सेकंड. येस. सो 10 वर्षाची पावती होती आणि तो पळत आला. दुसऱ्या वर्षी द्या पैसे द्या. तुम्ही म्हणणार का त्याला 10 वर्ष झाल्यावरती ये? नाही ना. तुमच्याकडे अवेलेबल फंड्स पाहिजे. मग ते फंड्स कुठून अवेलेबल येणार? हे जे लिक्विडिटी मेंटेन करता ना तुम्ही या रेशिओज मार्फत, तर या फंड्स मधनं तुम्ही त्याची लिक्विडिटी किंवा त्याची डिमांड जी आहे ती तुम्ही फुलफिल करणार. जे तुमचे डिमांड लायबिलिटीज असतात ना, डिमांड लायबिलिटीज म्हणजे सेव्हिंग बँक, हे सो हे जे सगळे फंड्स आहेत हे तुम्ही अवेलेबल कसे करून देणार, त्याचं मॅनेजमेंट कसं करणार? सो CRR SLR हा फायनान्शियल मॅनेजमेंटचा भाग आहे. रेग्युलेशनचा तर आहेच आहे, पण रेग्युलेशन का केलंय त्याला?
का तर तुम्ही सगळ्याच्या सगळा आलेला पैसा लोन मध्ये देऊन टाकू नये. आज डिपॉझिटर्स तुमच्याकडे विश्वासाने पैसे ठेवतात. तुम्हाला ते डिपॉझिटर्स तिथं कायम ठेवायचे असतील तर यू हॅव टू डू समथिंग. यू हॅव टू कीप देअर इंटरेस्ट. तुम्हाला त्यांचा इंटरेस्ट ठेवता आला पाहिजे. बरं, आता तुम्ही ते पैसे लोनला देता, लेट से सगळे नाही, तुम्ही जे काही पैसे लोनला देता त्याच्यावर तुम्ही इंटरेस्ट कमवता. सो जो तुमच्या बँकेतला सभासद आहे, जो तुमच्या बँकेचा शेअर होल्डर आहे, तो काय करतो, त्यांनी तर शेअर घेतलाय, तर त्याला त्याचा मोबदला कसा मिळतो? लाभांश तुम्ही डिव्हिडंड. घेतलेला. बरोबर बरोबर, त्याला मिळतो डिव्हिडंड. तो जे कॅपिटल इन्व्हेस्ट करतो त्या कॅपिटल वरती त्याला डिव्हिडंड मिळतो. आता तो डिव्हिडंड कसा द्यायचा, किती द्यायचा, हा पण कशाचा भाग आहे? हा फायनान्शियल मॅनेजमेंटचा भाग आहे. मी तुम्हाला काल बोलताना एक 2-4 शब्द जड बोलून गेलो होतो. कॅपिटल बजेटिंग, इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स, डिव्हिडंड डिसिजन्स, हे फार इम्पॉर्टंट टर्म्स आहेत जे फायनान्शियल मॅनेजर बनण्यासाठी शिकायचे असतात. एका बँक मॅनेजरला हे तर नक्कीच माहिती पाहिजे की बाबा एखादा व्यवसाय तर त्याच्यात येणारा पैसा आहे. आता तो जो पैसा येतो तो मी इन्व्हेस्ट कुठं करायचा, कुठल्या प्रोजेक्टमध्ये करायचा आणि कुठल्या प्रोजेक्टमध्ये नाही करायचा. उदाहरणार्थ तुमची बँक घ्या. तुमची बँक जर का सतत आहेत, 350 ब्रांचेस आहेत, सगळ्या ब्रांचेसचे हे विकत घेत असेल, ऑफिसेस जर का विकत घेत सुटली, तर राईट इन्व्हेस्टमेंट आहे का रॉंग इन्व्हेस्टमेंट आहे, सांगा बरं. हॅलो, नो रिस्पॉन्स. बँकेच्या विरुद्ध बोलायचं? अरे बँकेच्या विरुद्ध नाही, फायनान्शियल बेसिक एक्झाम्पल आहे की बँक डिसिजन काय घेते तुमच्या फायनान्सला घेऊन. बँकेत शेअर होल्डर पैसे टाकतात, बँकेत मेंबर सभासद म्हणजे मेंबर जे असतात, सभासद जे होतात लोक, आता त्यांचा पैसा तुम्ही ब्रांचेस खरेदी करायला वापरला. तुम्ही काय रिअल इस्टेट कंपनी आहे का की तुम्ही जागा स्पेसेस घेत चाललेत? नो, यू आर अ बँक. यू नीड टू प्रोव्हाइड सर्व्हिस. तुम्हाला सर्व्हिस द्यायची. आता एक सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात सिंपल गोष्ट बघा, म्हणजे ही धोका नाहीये बट जस्ट एक थॉट प्रोसेस आहे. रिसेंटली एका मी नॅशनल कॉन्फरन्सला गेलो होतो संगमनेरला, तर तिथं हा आमचा एक पॉइंट ऑफ डिस्कशन होता की रिसेंट ट्रेड, ती कॉन्फरन्स होती रिसेंट ट्रेंड्स इन बँकिंग, फायनान्स, कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स. आता बँकिंग वरती तिथे जे तज्ज्ञ लेक्चर द्यायला आले होते ते म्हणले की ब्रांच बँकिंगची गरज पडत नाही. लक्ष द्या काय म्हणले, ब्रांच बँकिंगची गरज पडणार नाही. काय वाटतं बरं तुम्हाला याच्यावरती? येस, म्हणजे ब्रँचची गरज पडणार नाही असं म्हटलं का? ब्रांच बँकिंगची, बँकेची नाही. मग ते ब्रँच म्हणजे इतर शाखा न काढता, म्हणजे ते इतर शाखांची गरज पडणार नाही असं म्हणलं ब्रँच. हो हो, नाही बरोबर आहे. आता ऑनलाईन होत चाललंय सगळं दृष्टिकोनातून पुढे भविष्यात त्याच्यात बँकांनी बी ते तुम्ही म्हणता तसं शेअर होल्डरचा पैसा प्रॉपर्टी खरेदी करणे का आपण हे नाही, सर्व्हिस देणं. आणि आजकाल सगळ्या बँका इतर फायनान्स, जिओ फायनान्स वगैरे सगळ्या ऍडव्हान्स मध्ये ऑनलाईन पेमेंट बँकिंग सिस्टीम आहे, एअरटेल पेमेंट बँकिंग आहे. लोकांना त्वरित सेवा हव्या आहेत, मोबाईलमध्येच बँक आहे. त्यामुळे बरोबर. भविष्यात ब्रँच वाढवून ते वेगळं धोरण आहे ते आरबीआयचं. पण ते ऑनलाईन होण्यानंतर ते जास्तीत जास्त ब्रँच म्हणतात ते बरोबर आहे, ब्रँच लागणार नाहीत भविष्यात, कारण तुम्हाला ऑनलाईन सर्व गोष्टी करता येतील. अगदी बरोबर. प्रत्येकाचं जीवन जवळजवळ मी कमीत कमी म्हणतोय, कमीत कमी 30% तरी फोनवरती आहे. कमीत कमी 30%. की बाबा तुम्ही काही ना काहीतरी, तुम्ही प्रत्येक गोष्टी पैसे देण्यासाठी तर फोनचा वापर करताय त्याचा. आता जर का तुम्ही पैसे घेवाण-देवाणसाठी फोन वापरताय तर कोण जाते बरं बँकेत? म्हणजे येतात कस्टमर, तुम्ही स्वतः बँकेत आहात, भरपूर असे कस्टमर आहेत की जे बँकेत येतात, सगळं अजून ट्रान्झॅक्शन बँकेत न होतं,
चेक्स अँड ऑल हे सगळ्या गोष्टी होतात. बट एनिवेज आज कितीतरी प्रमाणात रिटेल बँकिंग जी आहे ती फोनवरती आलेली आहे किंवा ती मुव्हेबल डिव्हाइसेस वरती आलेली आहे, इंटरनेट वरती आलेली आहे. आज आज बँकांना पुढे जाऊन मोठे मोठे ब्रांचेस उभे करायची गरज नाही. त्यांना मोठे मोठे डेटा सेंटर्स उभे करायची गरज आहे. त्यांना मोठे मोठे टेक्नॉलॉजी सेंटर्स उभे करायची गरज आहे. का? तर त्या टेक्नॉलॉजी सेंटर्स वरनं, त्या डेटा सेंटर्स वरनं तुमचं जे आयटी फॅसिलिटी आहे त्या आयटी फॅसिलिटी वरनं आज बँकिंग जास्त स्ट्रॉंग होणार. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आली. बिटकॉइन सगळ्यांना माहिती असेल, ऐकलं असेल सगळ्यांना. बिटकॉइन क्रिप्टो करन्सी. आज आपण तसं कोऑपरेटिव्ह बँकिंग मध्ये बघितलं तर आपण थोडस माग आहे त्याच्यात. बट एक क्रिप्टो करन्सी लॉन्च होती म्हणजे काय हो, एक असं डिव्हाइस, एक असं इन्स्ट्रुमेंट लॉन्च होतं की ज्याला काही बेस नाही. चुकीचं आहे ते, बेस पाहिजे, ठीक आहे. अवाजवी चलन आहे ते, म्हणजे वास्तव नसलेलं चलन आहे ते. बरोबर आहे. बट आज त्याची व्हॅल्यू आहे का हो? त्याला बेस जरी व्हॅल्यू नसेल तर आहे, व्हॅल्यू आहे बघा. पण आता आज त्या गोष्टीला बेस नाही पण व्हॅल्यू आहे. आज तुमच्या खिशात 1 रुपया आहे ना, 1 रुपया, त्या 1 रुपयाची व्हॅल्यू कशावर ठरते माहिती का? त्या तिथं सेंट्रल बँकेत किती सोनं पडलंय ना, त्या सोन्यावरती, किंवा US डॉलर किती पडलेत ना तिकडं. ते 2 केंद्रीय कर्मचारी 2 हॅलो केंद्रीय तुम्ही वाईज बाई पंकजी. ओके. सो आज तुमच्या प्रत्येक रुपयाला काहीतरी बेस आहे. बिटकॉइनला बेस नाही. बट आज ती टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये आली की तुम्ही एक करन्सी क्रिएट केली, एक क्रिप्टो करन्सी क्रिएट केली जी अशी सॉर्टेड आहे की तिला व्हॅल्यू कुठल्याच प्रकारची नाहीये, किंवा व्हॅल्यू आहे बट तिला बेस कुठल्याच प्रकारचा नाहीये. हे सगळं शक्य कशात नव्हते? ते काही कुठं ऑफिस टाकून बसलेत का? हेड ऑफिस आहे का त्यांचं कुठं? तर नाही. सगळं काही डेटा सेंटर्स वरनं चाललंय. सो तुमचा फंड, तुमचा फायनान्स कुठं इन्व्हेस्ट होतोय, कसा मॅनेज होतोय, त्याच्यातनं रिटर्न्स किती निघतायत, आणि ते रिटर्न्स डिस्ट्रीब्यूट किती होत आहेत, आणि परत ते वापरले किती जातात. एक एकदम उत्तम उदाहरण देतो फायनान्शियल मॅनेजमेंटचं. मायक्रोसॉफ्ट आज एवढं का वाढलंय हे सगळ्यात, म्हणजे ह्याचं एक खूप कोर एक्झाम्पल आहे. बिल गेट्सने ज्यावेळेस मायक्रोसॉफ्ट फॉर्म केलं त्यावेळेस एक ठराविक पिरियड पर्यंत, म्हणजे काही वर्ष, 1 रुपया पण त्याचा प्रॉफिटचा त्यांनी ना स्वतःसाठी घेतला नाही. तो सगळ्याच्या सगळा पैसा परत बिझनेसमध्ये फ्लो बॅक केला. खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे बरं का. आज तुम्ही बघा, युवा उद्योजक सगळे इथं पहिलं वर्ष चालू होतंय न होतंय, बिझनेस चालू होतोय, उभा होतोय न होतोय, पहिला आयफोन घेऊन मोकळे होतात. सगळेच युवा उद्योजक नाही, मी सगळ्यांना जनरलाइज नाही करत आहे, बट मेजॉरिटी ऑफ द टाइम हे बघायला मिळतं तुम्हाला की खर्च होतो लगेच. युवा उद्योजक झाला की पहिला पैसा येतो. समजा बिझनेस खूप चांगला चालायला लागला की पहिलं लगेच शौक और शानची जिंदगी एकदम मस्त काढायला चालू करायला लागते. आता हा विचार इमॅजिन करा, लॉंग बॅक ज्यावेळेस त्या व्यक्तींनी बिझनेसेस चालू केले आणि ते परत फ्लोबॅक करत गेले, प्रॉफिट परत त्याच्यात टाकत गेले. त्यांना माहिती होतं की त्यांच्या बिझनेसचा पुढे स्कोप किती आहे. सो आता तो पैसा काढून घेतला आणि आता क्षणिक सुख भोगलं, तर पुढे जाऊन परत मला पैसे मागायची वेळ आली तर आता जे मी कमवले तेच परत रिइन्व्हेस्ट करा. सो रिइन्व्हेस्टमेंटचा पण किती जास्त फायदा होतो, किंवा नॉट रिइन्व्हेस्टमेंट, प्लविंग बॅक ऑफ प्रॉफिट्स म्हणतात त्याला. तुमचे प्रॉफिट परत त्याच एंटिटी मध्ये गुंतवायचे, ते काढून घ्यायचे नाही. सो याला फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणतात. आता हे फायनान्शियल मॅनेजमेंट कसं होतं, त्याच्यात काय काय बारकावे असतात, खूप डीप आहे ते शिकणं. पण जस्ट एक बेसिक डिफाईन काय असतं आणि कसं डिफाईन केलं जातं ते बघूया. पहिलं तर फायनान्शियल मॅनेजमेंटचे हे 4 स्टेप्स आहेत. प्लॅनिंग,
ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग आणि कंट्रोल. प्लॅनिंग म्हणजे काय? तुमचे फंड येणार कुठून? तुमचे फंड तुम्हाला किती फंड लागणार? प्लॅनिंग म्हणजे तुम्हाला किती फंड लागणार हे डिसाईड करणं. असर्टनिंग द नीड. तुम्हाला एक व्यवसाय चालू करायचा तर किती फंड लागणार? समजा उदाहरणार्थ एखाद्या व्यवसायाचं उदाहरण द्या, चला तुम्ही आजूबाजूला बघताय त्याचं. हॅलो. एखादं स्टेशनरी शॉप टाकणे. चला स्टेशनरी शॉप. एक स्टेशनरी शॉपचं उदाहरण घेऊ. काल आपण कपड्याचं दुकानाचं घेतलं होतं, आज स्टेशनरी शॉपचं घेऊ. आता एक स्टेशनरी शॉपला टाकायला समजा मला दुकान भाड्यावरती घ्यायचंय, तर मी काय काय काढणार? आता मी वर्षभराचं भाडं काढणार. किती होते मला वर्षाला? त्या भाड्याचा खर्च किती येतोय? वर्षाला तिथं लाईट बिलचा खर्च किती येतोय? स्टेशनरी शॉप म्हणलं तर जर का मी त्याच्यात एक लेट्स अज्युम की त्याच्यात मी झेरॉक्स मशीन टाकली, ती मशीन माझी किती कॉस्टची आहे? त्याला मला वर्षभरात पेपर किती लागणार? माझ्या आजूबाजूला काही कॉलेज वगैरे आहे का की मी तिथं स्टेशनरी टाकतोय तर मला किती बिझनेस होऊ शकतो? मला फंडिंग किती लागू शकतो? मला कॉस्ट किती लागू शकते? किती नीड लागू शकते मला? मी कितीचा माल आधी भरून ठेवला पाहिजे? माझं दुकान मोकळं दिसू दे. तुम्ही नीड फाइंड आउट करायची की बाबा मला पैसा किती लागणार आहे. पण आता किती लागणार आहे हे फाइंड आउट केलं की त्याच्यानंतर हे बघायचं की तुम्ही आणणार कुठून. मग ऑर्गनायझेशन आलं फायनान्शियल मॅनेजमेंट मध्ये. मी तो पैसा कुठून आणायचा? जिल्हा बँकेकडे लोन घ्यायला जाऊ का गव्हर्नमेंटकडे सबसिडीची फाईल टाकू? कुठल्या स्कीमच्या अंडर? स्कीम सांगा एखादी. कुठं ते आता MSME ला लोन कुठून मिळतं? बँकर्स. अरे तुम्हाला विचारलेल्या तुमच्या कामाच्या प्रश्नाची तरी उत्तर द्या. मी एक MSME आहे आणि मला लोन हवंय, कुठून भेटेल मला? कसल्या स्कीमच्या अंडर लोन भेटेल? फंड हवाय मला. स्मॉल इंडस्ट्री टाकायला का? स्मॉल इंडस्ट्री. हा ते मग केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मुख्यमंत्री रोजगार, आपलं मुख्यमंत्री उद्योग आणि हे ते स्कीम असते त्याच्या अंतर्गत भेटू शकतो. पण जे बँकेकडून दिलं जातं ते दीपकजी बोला. हा बोला दीपक. मुद्रा चलो मुद्रा एक आहे. हॅलो. किरणजी बोलले की मुख्यमंत्री रोजगार योजना, चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. अजून CMEGP. CMEGP. बरोबर. अजून अण्णासाहेब पाटील. अण्णासाहेब पाटील. येस. अजून बस बऱ्यापैकी तुम्ही स्कीम सांगितलेल्या आहेत. ह्या 3-4 स्कीम्स ज्या आहेत त्या ह्या जगभरात पॉप्युलर आहेत. एवढ्या भारी स्कीम्स आहेत की सांगितल्या तुम्ही. आता मला हे कळलं पाहिजे ना की फंड्स कुठून जमवायचे. मी या 4 स्कीम्स मधनं जमवायचे की मग मी शार्क टँक मध्ये जायचं. शार्क टँक बघता का? तुम्हाला एक सांगतो, तुम्ही बँकर आहात, शार्क टँक बघा प्लीज. रोज बघा काय प्रकारचे व्यवसाय येतात आणि जे लोक इन्व्हेस्ट करतात ना ते काय डोक्याने इन्व्हेस्ट करतात. तुम्ही तिथे ना शार्क टँक बघितलं ना, हे फायनान्शियल मॅनेजमेंट शिकायची गरज पण नाही पडणार. तिथे एवढ्या टर्म शिकवल्या जातात ना. बेस्ट मीडियम आहे. मी तर माझ्या कॉलेजच्या स्टुडंटला आज पण सजेस्ट करतो की काय कुठे ते कॉमर्स मध्ये शार्क टँक ते हे नको शिकत बसू. फायनान्शियल मॅनेजमेंट आणि MCOM ला जाऊन शिकायचं आणि इथं जाऊन शिकायचं नाही. टेक्निकल जे शिकायचं असेल ते शिकायचं एखाद्या टीचरकडनं. बट बस जनरल जे आहे ते सगळं काही असल्या मीडियम्स मधनं शिकता येतं. आता ते मला फंडिंगचं कळलं. शार्क टँक मधनं पण फंडिंग घेऊ शकतो मी. व्हेंचर कॅपिटलिस्ट असतात त्यांच्याकडनं घेऊ शकतो मी. तुम्ही जे बसले आहात बँकर्स, बँककडनं लोन घेऊ शकतो मी. पर्सनल बिझनेस कुठल्याही प्रकारचं लोन घेऊ शकतो मी. सो हे झालं माझं ऑर्गनायझेशन की मी फंड कुठून ऑर्गनाइज करणार. त्यानंतर काय? डायरेक्शन कुणाला द्यायची बाबा की माझा बिझनेस कसा चालणार, कुठं चालणार.
कुठं सेल करायचा मी, कुठं नाही करायचा. आणि तिसरं आहे कंट्रोल. ओके, कंट्रोल म्हणजे काय की फंड्स आलेत, आता समजा माझ्याकडं, मी तुम्हाला मागाशी म्हटलं होतं बघा, माझी 10,000 प्रोड्यूस करायची कॅपॅसिटी आहे, पण मी 1,000 प्रोड्यूस करतोय. का? तर आता 1,000 बास होतंय, मला भरपूर पैसे येत आहे. लेट्स से स्टेशनरीचं दुकान आहे. आता मी एखादं स्टेशनरीचं दुकान टाकलं, ज्याचं मी शोरूम पण करू शकतो. स्टेशनरीचे मोठे मोठे शोरूम पण असतात बरं का, तुम्ही बघितले असतील तर. तुमच्या माहितीसाठी सांगतो, एक मिस्टर DIY म्हणून एक पिवळ्या कलरचं त्यांचं पूर्ण थीम असते. तर मिस्टर DIY नावाचा एक ब्रँड आहे, जो स्टेशनरी आणि अशा इतर छोट्या मोठ्या मटेरियल्स मध्ये, जे घरगुती मटेरियल लागतं ना, त्याच्यात डील करतो. शोरूम आहे मोठं. आता कंट्रोल, फंड्सचा कंट्रोल म्हणजे काय? आता मी दुकान टाकलंय, दुकानात मला चांगला प्रॉफिट होतोय, झाला प्रॉफिट झाला, यंदाच्या वर्षी प्रॉफिट झाला, घेतली गाडी. यंदाच्या वर्षी प्रॉफिट झाला की तिकडं व्याज भरायचं राहून गेले, पण इकडं आपण आयफोन घेऊन टाकलाय. सो कंट्रोल ठेवायचा की माझे फंड्स जे येत आहेत त्याचं मी पुढं अपॉर्च्युनिमेंट कसं करतोय, जे येत आहेत ते मॉनिटर करतोय का मी, की योग्य सोर्सवरनं येत आहेत का, बरोबर सोर्सवरनं येत आहेत का. आणि जर का जास्त खर्च होत असेल तर तो कंट्रोल कसा करायचा. फंड मॅनेजमेंट मध्ये नुसतंच पैसे येत आहेत त्याचं नाही, पैसे जात आहेत ते पण बघायचंय, योग्य ठिकाणी जात आहेत की नाही. की आपलं कोणीतरी सांगितलं मार्केटिंग करायला पाहिजे, डिजिटल मार्केटिंग, आणि बाबा करतोय इंस्टाग्राम वरती मार्केटिंग करत चाललाय, पण त्याला त्याच्यातनं काय आउटपुट नाही. लोक सांगतात फक्त इंस्टाग्रामवर मार्केटिंग करा, खूप लोक असतात. अरे पण जर का तुमचं ते तिथं मार्केटिंग करायचं स्त्रोतच नसेल, जर का तुमचं ते तिथं सोर्सच नसेल मार्केटिंगचा, तुम्हाला तिथनं ते मार्केट येणारच नसेल, तर तुम्ही तिथं मार्केटिंग का करायची, तुम्ही फंड्स तिथं का टाकायचे. तर फंड्स कुठं टाकले पाहिजे आणि कुठं नाही, हे कंट्रोल मध्ये येतं. हे आहे टोटल एक ऑन अन ऍव्हरेज म्हणता येईल की फायनान्शियल मॅनेजमेंट काय, हे या डेफिनेशन मधनं समजून येतं. फायनान्शियल मॅनेजमेंट का करायचं. एक तर आपला प्रॉफिट वाढला पाहिजे, प्रॉफिट मॅक्सिमायझेशन, आपला प्रॉफिट हा वाढला पाहिजे. प्रॉफिट काय हो, प्रॉफिट म्हणजे काय, आपण 1 रुपया लावला, आपल्याला 2 रुपये मिळाले, म्हणजे आपल्याला 1 मिळाला, पण आपल्याला 1 अजून रुपये मिळाला, तो झाला प्रॉफिट. वेल्थ काय, वेल्थ वाढणं. नेक्स्ट आहे वेल्थ मॅक्सिमायझेशन, वेल्थ वाढली पाहिजे. वेल्थ म्हणजे काय, तर संपत्ती. व्हॉट इज संपत्ती. तुम्ही एक दुकानापासून चालू केलं, लेट्स से तुमच्या स्वतःच्या मालकीचं एक दुकान होतं, आज तुमचे त्या एक दुकानाचं 2 दुकान झालं, ह्याला म्हणतात वेल्थ मॅक्सिमाइज. तुमची संपत्ती वाढली, तुमचं जे कॅपिटल आहे ना ते कॅपिटल वाढलं, ह्याला म्हणतात वेल्थ मॅक्सिमायझेशन. बिल गेट्सनी जे केलं ना ते प्रॉफिट मॅक्सिमायझेशन नव्हतं, ते वेल्थ मॅक्सिमायझेशन होतं. तो काय करत गेला, तो त्याचाच प्रॉफिट परत त्या बिझनेसमध्ये ओतत गेला, म्हणजे त्याचा कॅपिटल वाढला, परत तो झालेला प्रॉफिट परत त्या बिझनेसमध्ये ओढला, म्हणजे परत त्याचा कॅपिटल वाढला. म्हणजे त्याचा एक शेअर जर का 1 रुपयाचा असेल, तर त्या 1 रुपयाच्या शेअरची व्हॅल्यू एक ठराविक पिरियड नंतर 1,000 झाली असेल. का, तर तो तेच पैसे परत गुंतवत गेला. ते प्रॉफिट काढून घेतला असता, म्हणजे जसं आता तुमचं उदाहरण, 100 रुपये इन्व्हेस्ट केले आणि त्याच्यावर 60% इंटरेस्ट मिळालं, ते 60% जर का परत गुंतवले तर तुमचं टोटल इन्व्हेस्टमेंट किती झाली कॅपिटलची, 107 रुपये झाली. आणि ते 7 रुपये जर का काढून घेतलेलं, तुमचं कॅपिटल किती राहिलं परत पुढच्या वर्षीसाठी, 100च रुपये राहिले. दरवर्षी तुम्ही 7 रुपये प्रॉफिट काढून घेतलं तर ते प्रॉफिट फक्त प्रॉफिट मिळणं झालं. आता समजा तुम्ही दुसरीकडे कुठं इन्व्हेस्ट केलं जिथं 12% प्रॉफिट आहे,
किंवा 12% व्याज आहे. तुम्ही काय केलं, प्रॉफिट वाढवला. पण वेल्थ कशी वाढेल, ते 100 त्याचे 12 112, 112चे 12%, कंपाऊंडिंग केल्यानंतर. कंपाऊंडिंग करणं, त्याला वेल्थ मॅक्सिमायझेशन म्हणतात. प्रॉफिट मॅक्सिमायझेशन हे ऑपरेशन्स मधनं येतं, किंवा कॉस्ट जर का तुम्ही तुमची कमी केली ना, उदाहरणार्थ एकदम सिंपल आहे बघा उदाहरण, चहावाल्यांचं सांगतो. चला, चहावाल्यांचं एकदम भारी उदाहरण आहे, प्रॉफिट कसा मॅक्सिमाइज करायचा. 10 रुपयाला एक काचेच्या ग्लासमध्ये चहा प्या, आणि 10 रुपयाला येवलेच्या कपात किंवा जे साईबा अमृततुल्य असेल किंवा ह्यांच्या कपात चहा प्या. कुणाच्या कपात जास्त चहा येतो मला ते सांगा. एक जो ग्लास असतो ना आपला, तो काचवाला, त्या काचवाल्या ग्लासमध्ये चहा जास्त येतो का त्या येवलेच्या कपमध्ये चहा जास्त येतो? आज येवले काय करतो, त्या कपची डेप्थ कमी असते, त्या कपची डेप्थ कमी असती तर त्याच्यात चहा कमी बसतो, पण दिसताना तर कप दिसतो. सो त्यांनी काय केलं, एक कॉस्ट फिक्स्ड कॉस्ट इन्कर केली, त्याच्यात त्याची कॉस्टिंग, चहाची कॉस्टिंग कमी झाली प्रत्येक वेळेस जाण्याची. म्हणजे समजा एका किटलीमध्ये जर का त्या ग्लासवाले जे असतात ना, ग्लास काचेचे, त्या ग्लासमध्ये एका किटलीमधनं समजा तो 1000 ग्लासेस चहा विकत होता, आणि ते कप आल्यानंतर एका किटलीतनं समजा 1500 ग्लास चहा विकतोय, तर तिथं त्याला 500 ग्लासेसचा फायदा आहे ना. सॉरी, 500 चहा जे जातात, बरोबर आहे, 500 ग्लासेसचा फायदा झाला तिथे. सो इथं त्याचा प्रॉफिट वाढणार, कॉस्ट तर तेवढीच लागली त्याला. इथं पण 1000 ग्लास होते, तिथं 1000 कप झाले, पण त्याचा प्रत्येक किटली माग 500 कप चहा वाढला ना. सो हा प्रॉफिट मॅक्सिमायझेशन आहे. प्रॉफिट मॅक्सिमायझेशन करताना आपल्याला इफेक्टिव्ह अलोकेशन ऑफ फंड्स इम्पॉर्टंट आहे. कुठं कुठं अलोकेट करतोय आपण. वेल्थ मॅक्सिमायझेशन मध्ये इन्व्हेस्टमेंट कुठं कुठं करतोय हे इम्पॉर्टंट आहे. आपण मशिनरी घेतोय का आपण दरवर्षी एक चांगलं क्वालिटीचं मटेरियल घेतोय? चांगलं क्वालिटीचं मटेरियल घेतलं तर तुम्ही चांगली प्राइसिंग लावणार, चांगली प्राइसिंग लावली तर तुम्हाला चांगला प्रॉफिट होणार. आणि जर का रोज नवीन मशीन घेत असले, सेम क्वालिटी मेंटेन करत मशीन घेत राहिले, तर तुमची मशिनरी वाढते किंवा तुमचे ऍसेट्स वाढतायत. ऍसेट्स वाढणे इज वेल्थ मॅक्सिमायझेशन. सो हा दोन्हीतला फरक आहे. तुमच्या फायनान्शियल मॅनेजमेंटचे हे 2 गोल पाहिजेत, प्रॉफिट मॅक्सिमायझेशन आणि वेल्थ मॅक्सिमायझेशन. आता एक टिप सांगतो, पर्सनल फायनान्स ज्यावेळेस मॅनेज करतो ना आपण, पर्सनल, तुमच्यातले शेअर मार्केटमध्ये काय गुंतवतात लोक, आता शेअर मार्केटमध्ये गुंतवलेला पैसा त्याच्यानी काय होतं, प्रॉफिट मॅक्सिमायझेशन होतं का वेल्थ मॅक्सिमायझेशन होतं सांगा? वेल्थ मॅक्सिमायझेशन. लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्मवर अवलंबून आहे. जास्त लॉंग टर्म असेल तर वेल्थ क्रिएट होईल. शॉर्ट टर्म असेल तर शॉर्ट टर्म असेल तर ते कॅपिटल गेन मध्ये झालं ना, टॅक्सच्या कन्सेप्ट नुसार पाहिलं तर ते शॉर्ट टर्म गेन मध्ये येईल, त्याच्यावर टॅक्स पण भरावा लागेल. टॅक्स वेगळा भाग आहे. पण शॉर्ट टर्म गेन मग प्रॉफिटच ना, शॉर्ट टर्म गेनच आहे ना तो, 1 वर्षाच्या आतमध्ये असेल तर. ओके, लॉंग टर्म जर ठेवला तर एक लक्षात घ्या, शेअर मार्केटमध्ये ज्यावेळेस तुम्ही पैसे गुंतवता आणि तुमच्या शेअरची प्राइस वाढते ना, त्यावेळेस तुम्ही कॅपिटल मध्ये पैसा गुंतवलेला असतो, तुमचं कॅपिटल वाढतं. एक लक्षात घ्या, तुम्ही शेअर विकला ना, 100चा शेअर 300 झाला आणि तो शेअर विकला, तुमची वेल्थ वाढली सर. ओरिजिनली 100 गुंतवले होते आणि 100 वरती तुम्हाला 300 रुपये मिळाले, तुमची वेल्थ वाढली. 1 दिवसासाठी असू, 10 दिवसासाठी असू, 10 महिन्यासाठी असू किंवा 10 वर्षासाठी असू. पण ज्या वेळेस तुम्ही 100 रुपये गुंतवले, त्याच्यावरती तुम्हाला डिव्हिडंड आला 30 रुपये, आणि दुसऱ्या वर्षी त्या कंपनीने चांगलं काम केलं आणि त्याच्यावरती तुम्हाला 100 रुपयावरती डिव्हिडंड आला 50 रुपये. इथं काय झालं, प्रॉफिट वाढला.
प्रॉफिट मॅक्सिमायझेशन हे जे काम करतो ना त्याच्या हातात असतं. वेल्थ मॅक्सिमायझेशन तुमचं ऍसेट अलोकेशन वरती असतं, कुठं ऍसेट अलोकेट करताय त्याच्यावरती असतं. शेअर मार्केटमध्ये कधी पण पैसे का गुंतवायला सांगतात तर वेल्थ वाढते, प्रॉफिट नाही. प्रॉफिट कोणाचा वाढतो तर ट्रेडरचा. ट्रेडर जो असतो ना ट्रेडर, हा ट्रेडरचा बरोबर. कंपनीच्या शेअर्स मध्ये आपण गुंतवलं म्हणजे आपली वेल्थच क्रिएट होणार बरोबर. वेल्थच क्रिएट होणार. आणि कंपनी प्रॉफिट वाढवून त्याची वेल्थ पण वाढवणार, हे दोन्ही. बरोबर. ट्रेडर जो असतो ट्रेडर, तो ट्रेडर काय करतो, तो ट्रेडर इकडून तिकडून पैसा घेतो, ट्रेड करतो, त्याच्यातनं प्रॉफिट कमवायचं बघतो, पैसे जास्त कमवायचे, ते परत कमवलेले पैसे परत गुंतवतो इकडे तिकडे. सो तो प्रॉफिट वाढवत वेल्थ वाढवतो. प्रॉफिट वाढणं आणि वेल्थ वाढणं याच्यात फरक नाही वेगळा जास्त, बट प्रॉफिट वाढणं आणि मग वेल्थ वाढतं असं होतं. एनिवेज चलो, बऱ्यापैकी कॉन्सेप्ट, एक नवीन कॉन्सेप्ट पण इंट्रोड्यूस झाली. फायनान्शियल मॅनेजमेंट काय हे तुम्हाला माहिती आहे ऍक्च्युली, फक्त टेक्निकली त्या गोष्टी काय आहेत. आता इथं खाली आर्ग्युमेंट्स पण आहेत बघा. प्रॉफिट मॅक्सिमायझेशन म्हणजे नक्की काय, का चांगलं का वाईट, आर्ग्युमेंट्स अगेन्स्ट प्रॉफिट मॅक्सिमायझेशन आणि आर्ग्युमेंट्स इन फेवर ऑफ प्रॉफिट मॅक्सिमायझेशन, वेल्थ मॅक्सिमायझेशन म्हणजे काय, हे भरपूर गोष्टी आहेत. हे वाचा मस्त पैकी, मजा आहे या दोन कॉन्सेप्ट मध्ये. फायनान्शियल अनालिसिस ज्यावेळेस करतो आपण किंवा फायनान्शियल मॅनेजमेंट ज्यावेळेस करतो त्यावेळेस या गोष्टी वाचायच्या. या गोष्टी मी शिकवणार आहे तुम्हाला, नेट प्रेझेंट व्हॅल्यू काय आहे, पण थोडस जास्त टेक्निकल आहेत ह्या गोष्टी, फक्त एवढं लक्षात ठेवा. कॉस्ट ऑफ कॅपिटल, इनिशियल इन्व्हेस्टमेंट, ठीक आहे, सगळं टेक्निकल आहे. जरा तुम्ही घरी होमवर्क करा प्लीज, कारण की काय, मी इथं 1 तासात तुम्हाला सगळं समजवायला बसलो आणि मी विचारलं सगळं बडबड करून, कळलं का, आणि एकानेच हो म्हणलं तर त्या एकाला कळलं, बाकीच्यांना कळलं का नाही मला माहित नाही, आणि मी त्याच्यावरती पुढे जाणार. आय डोंट नो आणि आय डोंट थिंक की मी याच्यावरती दुसरं काही सोल्युशन काढू शकेल. एनिवेज बऱ्यापैकी आपण फायनान्शियल मॅनेजमेंट पण चालू केलं, ओव्हरव्ह्यू तुम्हाला दिलाय. हे फंक्शन्स काय कसं काय बघा, इथं आहेत बघा. फायनान्सिंग डिसिजन, इन्व्हेस्टमेंट डिसिजन, डिव्हिडंड डिसिजन, या 3 गोष्टी शिकणं फायनान्शियल मॅनेजमेंट आहे. कसं काय करायचं, एनिवेज आपण पुढे पुढे शिकूया. फायनान्सिंग मध्ये कॉस्ट ऑफ कॅपिटल शिकूया पुढे, हळूहळू शिकू आपण. ओके, इथपर्यंत काही डाऊट? नाही सर. आय होप आज जे सांगितलं थोडंफार प्रमाणात ऐकण्यात आलं, थोडस कळलं. एकालाच येस कळलं असेल, हो नाही, जड जातंय, डोक्यावरून जातंय, हळू बोल, असं काही इन्स्ट्रक्शन्स असतील तर सांगा. ठीक, आय गेस काही इन्स्ट्रक्शन्स नाहीयेत, प्लस काही क्वेश्चन्स पण नाहीयेत, बरोबर? ओके, सो काही क्वेश्चन्स नसतील तर आपण इथं थांबूया. ओके, थँक्यू, बाय बाय.